नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला असणार आहे महा-डी-बी-टी स्कॉलरशिप संबंधित. तर बघा, या ठिकाणी आपण सर्वांनी महा-डी-बी-टी स्कॉलरशिपचे फॉर्म फिल केलेले असतील आणि ज्या विद्यार्थ्यांनी केले नसतील त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर त्यांचे महा-डी-बी-टीचे स्कॉलरशिप फॉर्म जे आहेत ते फिल करणे गरजेचे आहेत, कारण लास्ट डेट जी आहे ती लवकरच आता तुमची येणार आहे. आणि सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अप्रूव्हल तुमचा स्टेटस झाला का किंवा कोणत्या लेवलला तुमचा स्टेटस पेंडिंग आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टेटस कसा चेक करावा हे सर्व पाहणार आहोत. तर चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप फॉर्म फिलिंगची लास्ट डेट जी आहे ती मी तुम्हाला सांगून देतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला ॲप्लिकेशन एक्सेप्टन्स न्यू ऑर रिन्युअल 2024-25 हॅज बीन कमर्स 25 जुलै 2024. लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन जी असणार आहे ती तुमची किती असणार आहे, तर या ठिकाणी पाहू शकतात तुम्ही स्पष्ट 31 मार्च 2025 पर्यंत तुमची लास्ट डेट जी आहे ती असणार आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा. यानंतर काही विद्यार्थी मला म्हणतील की सर, आमच्या कॉलेजमध्ये जे आहे आम्हाला सांगत आहे की 31 जानेवारी लास्ट डेट आहे. तर बघा मित्रांनो, ही लास्ट डेट जी असते ही कॉलेजवाल्यांना लवकर स्कॉलरशिप फॉर्म फिल करून घ्यायचे असतात आणि साहजिकच आहे, तुम्ही जर लवकर फॉर्म फिल केले नाही तर तुमच्या अंगावर जे आहे ते स्कॉलरशिपचे पैसे पडतील आणि कॉलेज तुमच्याकडनं वसूल करेल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी 31 मार्च 2025च्या अगोदर जे आहे ते तुमचे फॉर्म फिल करून व्यवस्थित जे आहे ते सर्व फॉर्म फिल करून घ्यायचे आहेत. फॉर्म फिलिंगच्या रिन्युअलच्या A to Z व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण ऑलरेडी टाकलेला आहे, तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात. आता या ठिकाणी तुम्ही या वेबसाईटवर आल्यानंतर ॲप्लिकंट लॉग इन यावर तुमचे युजर नेम आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. यामध्ये आता आपण बघणार आहोत की आपला स्टेटस आपण कशा प्रकारे चेक करावा. या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला माय अप्लाइड स्कीम दिसेल, यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. तुम्ही ॲप्लिकेशन केलेली असेल त्या स्कॉलरशिपचा स्टेटस तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. आता या ठिकाणी तुम्हाला जे टेंटेटिव्ह बेनिफिट्स नाव दिसत असेल, या ठिकाणी तुम्हाला टेंटेटिव्ह बेनिफिट्स दाखवले जातील, जी काही स्कॉलरशिप तुम्हाला येईल ते. आणि यानंतर तुम्हाला सर्व फॉर्म तुमचा अप्रूव्ह झाल्यानंतर या ठिकाणी रिडीम स्टेटस अशा प्रकारे ऑप्शन येईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा स्टेटस कशा प्रकारे चेक करावा की तुमचे ॲप्लिकेशन कोणत्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे हे चेक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन ID दिसत असेल, यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. या ठिकाणी हे जे ॲप्लिकेशन आहे हे आमचं कॉलेज क्लर्क आणि कॉलेज प्रिन्सिपल या 2 ऑफिसर करून हे जे आहे हे अप्रूव्ह झालेलं आहे. या ठिकाणी स्क्रीन मार्क्स मध्ये तुम्हाला ओके बघायला भेटत असेल, म्हणजे हे ॲप्लिकेशन आता अप्रूव्ह झालेलं आहे आणि हे ॲप्लिकेशन जे आहे पुढील फॉरवर्ड जे आहे ते केलेले आहे, पुढील अधिकाऱ्याला फॉरवर्ड केलं आहे अप्रूव्ह करण्यासाठी. सर्वांच्या अप्रूव्हल नंतर या ठिकाणी रिडीम स्टेटस येईल. आता रिडीम स्टेटस कशा प्रकारे येतो हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. सध्याला आपला ॲप्लिकेशन जे आहे ते अंडर स्क्रुटिनी आहे आणि या ठिकाणी जे आहे सर्व प्रकारचे DDO लेवलला अप्रूव्ह झाल्यानंतर आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते या ठिकाणी अप्रूव्ह ॲप्लिकेशन्स मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर आता आपण पाहूयात ते रिडीम स्टेटस कशा प्रकारे बघायला भेटतं. मी तुम्हाला मागच्या वर्षाचा रेफरन्स घेऊन सांगत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचे ॲप्लिकेशन अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन अंडर स्क्रुटिनी मधून अप्रूव्ह ॲप्लिकेशन मध्ये चाललं जाईल आणि अप्रूव्ह ॲप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे स्टेटस बघायला भेटतील. डिपार्टमेंटल क्लर्कला तुमचं आता ॲप्लिकेशन फॉरवर्ड होईल, त्यानंतर तुमचं या ठिकाणी डिपार्टमेंटल कमिशनर असिस्टंटला अप्रूव्ह होईल. हे अप्रूव्ह झाल्यानंतर मग तुमचे स्कॉलरशिप जे आहे ते रिडीम स्टेटस या ठिकाणी बेनिफिट डिटेल्स मध्ये तुम्हाला चेक रिडीम स्टेटस अशा प्रकारचे ऑप्शन येईल. या ठिकाणी जे आहे तुमचे रिडीम कार्ड जे आहेत ते अवेलेबल असतात. तर आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की आपण कशा प्रकारे जे आहे आपल्याला ॲप्लिकेशन स्टेटस चेक करावा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं ॲप्लिकेशन आता या ठिकाणी फॉरवर्डेड टू पुढील अधिकाऱ्याला फॉरवर्ड केलेलं आहे आणि या ठिकाणी दोघं अधिकाऱ्यांकडून आपल्याला रिमार्क जे आहे ते ओके आलेले आहे. सो आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. आता ज्यांचे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले असेल त्यांचे रिजेक्टेड ॲप्लिकेशन मध्ये ॲप्लिकेशन येईल आणि रिजेक्टेड ॲप्लिकेशन कशा प्रकारे करावं किंवा रिजेक्ट जर तुमचे ॲप्लिकेशन झालं असेल तर दुरुस्त कशा प्रकारे करावं यावर आता आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे. सो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राईट टू गिव्ह अप अशा प्रकारे ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल.
तर राईट टू गिव्ह ऑफ या ऑप्शनवर तुम्ही बिलकुलही क्लिक करायचे नाहीये. यावर भरपूर मोठा बवाल जो आहे तो मागच्या वर्षी झालेला आहे. त्या संबंधित सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहेत. सो तुम्ही या ठिकाणी राईट टू गिव्ह अप केलं तर तुमची जी स्कॉलरशिप आहे ती परमनंटली बंद होईल. असं काहीही तुम्ही करायचे नाहीये. या ठिकाणी सिम्पली तुम्ही माय अपलॅट स्कीमवर येऊन तुमची स्टेटस जे आहे ते या ठिकाणी तुम्ही चेक करत राहायचे आहे. तुमचे ॲप्लिकेशन अप्रूव्ह होताच तुम्हाला या ठिकाणी रिडीम स्टेटस बघायला भेटेल. सो आय होप मित्रांनो तुम्हाला कळालं असेल की तुमची लास्ट डेट वगैरे काय असणार आहे आणि अप्रूव्हल स्टेटस तुम्ही कशा प्रकारे चेक करावा. यानंतरचा आपला व्हिडिओ असणार आहे की तुमचा फॉर्म जर का रिजेक्ट झाला तर तुम्ही त्याला रिअप्लाय कशा प्रकारे करावे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.